आरोही, कुठे गेली? आरोही, आरोही, कुठे गेली? नंदिनीच्या खोलीत तर नाही गेली. तू झोपला नाहीस अजून? आले थांब. तन्मय, I love you too. तन्मय, बस काय? बस. आरोही, हे काय करतेस तू? का त्या नंदिनीला इतकं महत्व देतेस? तन्मय, तुला माहितीये ना सगळं. मग पुन्हा पुन्हा त्याच विषयावर का बोलायचंय आपण? तन्मय, ऑफिस मधून दमून आलायस. तुला शांत झोपेची गरज आहे आता. तू जाऊन झोप ना आतमध्ये प्लीज. तुला वाटतंय या परिस्थितीत मला शांत झोप लागेल? माझी बायको एका नाटकी आणि घातक बाईच्या आसपास असताना माझ्या डोळ्याला डोळा लागेल? आरोही, तू आम्हा सगळ्यांचा विरोध पत्करून त्या नंदिनीला इथे घेऊन आलीस. पण त्या नंदिनीच्या तालावर इतकी तर नाचू नकोस ना. नाहीतर एवढं सगळं करता करता उद्या तूच आजारी पडशील. मी आजारी जरी पडली तरी तू आहेस ना माझी काळजी घ्यायला, मला औषधं द्यायला, मला डॉक्टरकडे घेऊन जायला. आरोही, प्लीज हे सगळं हसण्यावर नेऊ नकोस. हे बघ, मला ना तुझी सतत काळजी वाटत असते. ऑफिसमध्ये, रात्री झोपेत सतत मनात विचार असतो की ती नंदिनी तुला काय करणार तर नाही. मी घेईन माझी काळजी तन्मय, खरंच घेईन. पण आता जी जबाबदारी मी स्वीकारली ती पूर्ण करायला हवी की नको? पण तू हे सगळं स्वतःवर का ओढून घेतलंस मला हेच कळत नाही. कारण नंदिनीला आता आपली गरज आहे तन्मय. तूच सांग मला, आत्ता जर तिच्या जागी मी असते तर तू सगळं विसरून माझी काळजी घेतलीच असतीस ना.
इतकी सुद्धा माणुसकी आपण दाखवली नाही तर मग माणूस म्हणून घेण्याच्या लायक आहोत आपण? हो, पण हे सगळं तुझ्या जीवावर बेतलं तर काही होणार नाही मला. तू आहेस ना माझ्यासोबत, मग मला काहीही होणार नाही. तन्मय, आपण रोज रोज याच मुद्द्यावर वाद घालत बसायचा का? त्यापेक्षा आपण मस्त गप्पा मारूया ना. बघ ना जरा, किती किती मस्त वातावरण आहे. रातराणीचा छान दरवळ सुटलाय. आकाशात ती प्रसन्न चांदणं पसरलंय. आणि हे असं सगळं असताना वाद घालायचा असतो का रे? मग काय करायचं असतं? या छान वातावरणाचा आनंद घ्यायचा असतो. इतकं सगळं सुंदर असताना तू माझ्या सोबत आहेस, फिलिंगच खूप छान आहे तन्मय. अरे गुड मॉर्निंग आई. सुप्रभात. काय कुठवर आली तयारी? तयारी नाश्ता झालाय, आता भाजीच बनवायला घेते. तुम्हाला काही हवं होतं का आई? मला काहीच नकोय. तुला काही मदत हवी आहे का विचारायला आली मी. तुम्ही? नाही हो, मला काहीच मदत नकोय. माझं काय रोजचंच काम आहे ना हे. आणि नाम्या येईलच की आता इतक्यात मदत करायला. तुम्ही मस्त आराम करा बाहेर बसून. झाला, खूप आराम करून झाला. आता आजपासून मी तुला स्वयंपाकघरात मदत करणार. आई नाही, म्हणजे नको. तुम्ही कशाला? कशाला म्हणजे? आग्रहाच्या नफ्यामध्ये भागीदारी घ्यायची आणि कष्टात वाटा उचलायला नको. कष्टाचं काय आहे, ते मी कितीही करायला तयार. फक्त तुमचे आशीर्वाद असू देत. ते आहेतच आणि कायम असतील. पण तुझ्या कामामध्ये माझा थोडासा हातभार लागू दे. आई अहो खरंच नको. मी सासू म्हणून डोळे वटारून सांगितलं की तुला पटणार आहे का? सासूची आई कधी झाली ते कळलं सुद्धा नाही. अगं तुझ्या मागे किती व्याप असतात. त्यात आता ती नंदिनी पण घरात शिरली. अरे नुसती शिरली नाही, ती तर आता मालकीच्या गोष्टी करायला लागली. अरे ती मला सरळ सरळ बोलली ना, मी इकडनं कोणाला पण काढू शकते. मला, तुला, तुझ्या आईला पण. आम्हाला इथून काढून द्यायला ती काय मालकीण झाली की काय इथली? बोलत तरी त्या स्टाईल मध्ये होती. अरे आरूच्या रूम मध्ये ती मालकीण असल्यासारखी फिरत होती इकडे ती. आरूला माहित आहे? माहिती असून काय फायदा आहे काय? आरू नंदिनीच्या बाबतीत कुणाचं काय ऐकून घेते काय? पण तू नंदिनीच्या बाबतीत आमच्या कुणाचंही काहीच का ऐकत नाहीयेस? कारण माझं मन मला सांगतंय, अगदी खंबीरपणे सांगतंय, नंदिनी आता माझ्या नजरेसमोर राहणं फार गरजेचं आहे. आई, एकदा का ती माझ्या नजरेसमोर पूर्णपणे बरी झाली की मी स्वतःहून तिला तिच्या घरी पाठवेन. एक गोष्ट लक्षात ठेवा आरू, पाहुण्याची वेळेवरच पाठवणी करावी.
नाहीतर मग तो आपलं स्थान विसरून स्वतःला घराचा मालक समजायला लागतो. पण ती स्वतःला मालक समजूच कशी शकते? ही आग्रहाची फाईल. आग्रहाची फाईल? याचा अर्थ आग्रह तुम्ही आमच्याकडे गहाण ठेवतो, फक्त गहाण. समजू शकते, कारण आग्रहाचे पेपर्स नंदिनीकडे आहेत. काय? अरे पण हे कसं काय शक्य? हे सगळं झालं कधी? जेव्हा माझ्यावर 19 लाखांचं कर्ज होतं, ते फेडण्यासाठी मला एक नोटीस आली होती. आणि त्याच दरम्यान मी नंदिनीला भेटलो. ती वकील असल्यामुळे मी तिला सगळं काय सांगितलं आणि तेव्हा ती बोलली होती की मी तुला 19 लाख रुपये देतो आणि त्या पैशांच्या बदल्यात मी तिला आग्रहाचे पेपर्स मॉर्गेज म्हणून दिले होते. असे कसे दिले पेपर्स? तेही तन्मयनी? अगं तो तर नीट मागचा पुढचा विचार करणारा मुलगा आहे. हो आई, पण या सगळ्यात तन्मयची खरंच काही चूक नाही. त्यावेळी परिस्थितीच अशी होती की आम्हाला हे पाऊल उचलावं लागलं. पण आई, मी तुम्हाला हे सगळं सांगितलंय, हे प्लीज घरात बाकी कोणाला कळू देऊ नका. काका प्लीज ही गोष्ट कोणाला सांगू नका. आईला जर हे कळलं तर तिला खूप मोठा धक्का बसेल. तेव्हा मला नंदिनीने कर्जाच्या ओझ्यातून वाचवलं होतं. मला तिच्याबद्दल खूप आदर वाटला होता. पण आत्ता तिचा खरा डाव माझ्या लक्षात आलाय. 19 लाखात तिला करोडोंची प्रॉपर्टी हडप करायची आहे आणि म्हणूनच तिने त्या पैशांच्या बदल्यात आग्रहाचे पेपर्स मॉर्गेज म्हणून ठेवायला सांगितले आणि आता वेड्याचं सोंग करून आरोहीची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करते. या नंदिनी प्रकरणाचा लवकरात लवकर सोक्षमोक्ष लाव रे बाबा. याचा काय तो लवकर सोक्षमोक्ष लागू दे, म्हणजे माझ्या मुलाला आणि सुनेला सुखाने संसार करता येईल. हा डॉक्टर, नंदिनीचे रिपोर्ट तुम्हाला मिळाले असतील ना? हा नाही नाही मी डॉक्टर, मी तुम्हाला नंतर फोन करतो. तन्मय, अरे तू इथे अचानक, नंदिनीची तब्येत तर बरी आहे ना? बरं नसायला तिला काय झालंय? उलट तिच्या अशा वागण्यामुळे ना आम्ही आजारी पडू. असं काय म्हणतोस तन्मय? अरे तिची अवस्था माहिती आहे ना तुला? अवस्था? नाटकं म्हणायची नाटकं. तुम्हा दोघांची नाटकं ना मला चांगलीच माहित आहेत. हे सगळं लवकरात लवकर थांबवायचं. तुम्हा दोघांची खेळी आहे ना मला लक्षात येते. अरे नंदिनी नाटक करत नाहीये. अरे खरंच तिचं डोकं फिरलंय. माझं डोकं फिरायच्या आधी आपल्या मुलीला समजवायचं आणि आत्ताच्या आत्ता इथे बोलून घ्यायचं. तुम्हा दोघांवरही माझा विश्वास नाहीये. हे सगळं जे काय चालू आहे ते आग्रहासाठी चालू आहे ना, पण मला आग्रह नाही. आरोही, माझे घरचे महत्वाचे आहेत. आग्रह हवाय ना, ठीक आहे. आजपासून आग्रहाची मालकी तुमची. अरे तुझा काहीतरी गैरसमज झालाय. तुला असं वाटतं का की नंदिनी आणि मी आग्रहासाठी नाटक करतोय? हे जर 1% जरी सिद्ध झालं ना, तरी मी आणि नंदिनी स्वतः आम्ही पोलिसाच्या स्वाधीन होऊ. हा माझा तुला दिलेला शब्द आहे. तुझ्या बोलण्यावर विश्वास ठेवायला मला काय वेड लागलाय? अरे माया सबडे, एक गोष्ट लक्षात ठेवायची. आरोहीच्या केसाला जरी धक्का लागला, तुझं ते साम्राज्य उद्ध्वस्त करून टाकेल.
समजलं? तन्मय, ठीक आहे, तुमचे उरलेले पैसे. उरलेले? अहो दादा, तुम्ही पूर्ण महिन्याचे पैसे दिलेत मला. 4 दिवस नव्हतात की नाही तुम्ही, त्याचे हे पैसे. असू द्या होते. जाण्यापूर्वी मी तुम्हाला तसं कळवलं पण नव्हतं. त्यामुळे नियमानुसार मी तुम्हाला पूर्ण महिन्याचे पैसे द्यायला हवे. दादा, असं काय बोलताय तुम्ही? तुमच्या बाबांची तब्येत बिघडल्यामुळे अचानक जावं लागलं ना तुम्हाला. त्यामुळे मी अगदीच समजून घेऊ शकते. आणि कसं आहे ना दादा, अशा वेळी नियम नाही, माणुसकी बघायची असते. तुमचे हे उपकार मी कधीच विसरणार नाही. चला येतो. आरोही आरोही, काय काय झालं? अगं लवकर चल, नंदिनी बघ काय करते. चल. काय काय झालं? नंदिनी, अगं काय करतेस तू? मला ना अख्ख्या जगाला ओरडून सांगावंसं वाटतंय मी तन्मयवर किती प्रेम करते ते. आरोही, आरोही, तन्मय माझ्या मनात आहे, माझ्या आयुष्यात आहे. माझं अख्खं जग व्यापून टाकलंय त्यांनी. तुला माहिती, मला ठेच लागली ना तर मी आई ग असं नाही ओरडत, तन्मय असं ओरडते. मला सांग ना, तू इतकं प्रेम करू शकशील तन्मयवर? मी तन्मयवर खूप प्रेम करते. तू सगळे बंधन ओलांडून फक्त आणि फक्त तन्मयवर प्रेम करायचं. हे असं प्रेम व्यक्त करणं जमेल का तुला? मी करू शकते. मी तन्मयसाठी काहीही करू शकते. हे असं भिंतीवर रेघोट्या मारून नावं लिहून काही प्रेम व्यक्त होत नाही. थिल्लरपणा म्हणतात याला. आई, अहो प्रेमाचा अर्थ तरी कळतोय का तुला? कसा कळेल? त्यासाठी त्याग कशाला म्हणतात हे कळायला लागतं. स्वतःपेक्षा दुसऱ्याच्या जीवाची जास्त काळजी वाटते त्याला प्रेम म्हणतात. हे असं भिंती रंगून प्रेम नाही व्यक्त होत. हा वेडेपणा आहे, वेडेपणा. हो, आहे मी वेडी. तन्मयसाठी वेडी आहे. काय आहे तुमचं? काय म्हणायचंय? हा वेडेपणा या घरामध्ये चालणार नाही, समजलं? आत्ताच्या आता हे सगळं पुसून टाक, स्वच्छ करते. नाही पुसणार. हा, मीच पुसते. खबरदार पुढे आला तर हात लावायचा नाही. तन्मयच्या नावाला टच करायचं नाही. ज्या हाताने हे पुसलं जाईल त्या हाताचे तुकडे पाडीन मी. इथे काय उभे आहात? काय आहे? निघा आता. मला वाटतं आपण सगळ्यांनीच आता बाहेर थांबूया. रोही, अगं आई प्लीज. जा.
आरोही, सगळ्यांना जाऊ दे, पण तू थांबशील माझ्याजवळ प्लीज? कारण मला ना थोडं बरं नाही वाटत आहे. काय होतंय नंदिनी? मी पाणी आणू का तुझ? नंदिनी